काय होईनी किती लांब आहे शेत. आलीस ना आली बाई. शेत लांबच असते बाई, जरा जवळ असलं कसं व्हायचं. काय कळलंच नाही की मला. चुकली मी. चुकली विचारलं का नाही कुणा रस्ता. विचारलं, एक पोरगी होती तिला विचारलं. हा तर तिने सांगितलं 4-5 साथी सांग म्हणे. बाई जरा म्हटलं तेव्हा सांगितलं कुठे इथं हाय म्हणे. काय बाई आहे म्हणजे एवढी मोठी हिला शेत माहित नाही. मग ते गेली कुठे. गेले तिकडे पाणी धरायला. ये बस आवाज येते. भाऊजी हा वहिनी आलो आलो. हा या या. नाही ना बाई, उद्या येणार आज. दे बाई पाणी आणलंस का. होय होय पाणी आणलं. अजून काय आणलं का लिंबू सरबत वगैरे. लिंबू सरबत आणलं. अरे देवा. असं करावं लागलं बाई. आता नवीन आहे म्हणून अजून. कसलं शेत आहे. शेत हे भाजी आहे मठाची. हा ह्याच्यावर आपलं पोट चालते बाई. रात्रीला घेऊन या. आता माठाची भाजी करूया मस्त आणि भाकरी. देते काढून थोडं. ओके. हो वहिनी झालं का सगळं काम नाही झाले. अहो राहिले थोडं बाकी. सुंदर असं उभे केलं डबा बिबा आणला का नाही तिने भूक लागली इथं. पाणी जाण बोललात. मी पाणी आणलं. डबा नाही आणलं. अरे देवा आता बापरे, मला डबा आण बोललो आम्ही. तिकडे विसरलो ना आपण. मी तिकडे बघा आता ही सुंदर तिला सांगितलं डबा घेऊन ये भूक लागली आणि ती अशी झाली हात आलोत मोकळे. पाणी आणलं की. आता पाणी काय आता आम्हाला आंघोळ घालती उन्हाळ्यात. आता पाण्यावरच घालू. पाण्यात वागवायचं आता. बघा बरं घ्या तेवढा आता इथं रान बसावं त्या सावलीला. काय आता काय पाणी डबा प्यायचं. आणला तर तेव्हा जेवलाच नाही तुम्ही. हा इकडं चला इकडे चला बोललात. चला झाडाखाली बसा ना घरी. काय करावं तरी सुंदरा. हे बघा हे आपलं इथं. गवर लावायचं उद्या. कसं गावाचं काय करायचं. तुम्ही गवर लावू शकत नाही. काय शिकवणार आहे गावाला? बसा इथं. दे बाई पाणी दे. देव आहे सुंदरा. बरी झाली करून आणली तुमच्या. वहिनी तुमच्या शेतकऱ्याची पोरगी करणं का म्हणजे बा पोर करून आणली ती अशी. कशाला काय आपल्या डबा सासूबाईला आणायला हुंडा सांगितलं पाहिजे. पाणी. पाणी. हा, तुमच्या सासऱ्याला हुंडा पाहिजे होता माझ्या बापाला का. मग कोंडेवाली आणली हिला कशात काय कळना. लोक बघा शेती काय पिकांना भाव आहे ना हाणलो म्हणून लोक आत्महत्या करत राहिले. बघ बाई पण तरी शेतकऱ्यातच बरं. कोरोना सारख्या काळामध्ये गावात जाऊन राहावं लागतंय. शेतकरी पोशिंदा जगाचा त्यांनी असं राबायचं भाव नसल्यावर शेतकरी आत्महत्या करणार. ते तर आहे. हे आपल्या बाजूचं गाव सोनेरी गावच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. अरे काय देवा. सांगू तुम्हाला. का माझाच क्लासमेट होता. अहो असं कशाला करायला पाहिजे होतं माणसाने. काय आता कर्ज झालं म्हणजे काय प्रत्यक्ष कर्ज काय फवारणीला आहे? पैसा शेतीला भाव नसल्यावर मग काय करणार. ते आहे म्हणा आज ना उद्या पिटेल पण आत्महत्या करून काय करा. सरकार योजना देतं पण सरकार काय योजना ती कालपर्यंत कुठं पोहोचली आपल्यापर्यंत पाहिजे. पोहोचते भाऊजी. आपल्यापर्यंत येतच नाही म्हणून तर असं आहे ना आपल्याकडे. आता तोंडचा घास काढून घेतले लोक. आणि आजकाल शेतकऱ्याला पोरी द्यायना या आता बापानं उंडा घेतला ते अशी आता सुंदर अशी निघली मग काय करायचं. शिकल कधी शिकायचे आता. बघा तिच्या डोळ्याकडे बघा कधी कधी वाटतं तुम्हाला शिकेल ती. काय करावं आता बघा बरं. नाही शिकेल ती हो. आता उपाशी राहायचं माय. नाही जाऊ की जाऊ घरी जाऊ आता मग. काय करावं नुसतं मोबाईल घरी गेलं का मोबाईलवर असते ती. बाई अगं घड्याळ घालली हातात बांगड्या घालत बघा. लगीन झालंय. असं नको म्हणू ही बाबा मला नाव ठेवतोय तुम्ही डोसक्यावर बसून घेतल्या म्हणून. शिकली ये काय शिकवा जरा बघा ती दश काय याच्यात शहरात आली फिरायला गाड्या बिड्या घालून. नाही म्हणलं पण पाणी घालायला. पाणी घेऊन आलं. हा नाही ना सुंदरा तुला बोलो भूक लागली आम्हाला डबा घेऊन ये. पिठला आण कांदा आण भाकर काहीतरी आणायचं ना. तिकडे घरीच जावं जेवायला. मग अगं चहा तर शेतात आणावं हे करून. काम राहिले काम कोण करणार आता. अरे देवा. उद्या करायची. अहो भाऊजी पाणी सोडल्यावर तर तिथं जायचं दुसऱ्याच्या रानात पाणी. बस झालं आता. उद्या पाणी बंद करून अजून आहे टाइम आहे ना अजून लाईट काय नाही गेली अजून लाईट आहे ना. हा मग तुम्ही कुठे ये सुंदराला उचलायला शिकू जरा थोडस. हे उचल सुंदरा जाऊ जर जोड्याला उचला. मग शेतीचं मग काम आलं पाहिजे. उद्या काय भरोसा शेतीचा. हे शेती सगळे उद्या मुळशी पॅटर्न सारखं झालं मग काय करणार. अहो भाऊजी जावया साडी वर करणार. हा मग काय कसं बोलावं आता. बघा 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 काय करू. इकडे इकडे ये हा गम चल. काय करावं बाबा
वहिनी, काय तुमच्या ओळखीची अशी केली पोरगी हे बघा तिला बघा ही बघा लई चांगली वाटली पण आता जाऊ दे शिकत ते बघा ते प्रेमानं काड्या उचले ती एवढ्या प्रेमाने केल्यावर कसं व्हायचं काय बाई अरे सुंदरा दे इकडे काय तू पण ना हे असं उचलायचं असतं खाली बा असला काय असला मिसला म्हणजे डसायचा बाप जाऊ द्या उद्या घेऊन या तुम्ही सगळं उद्या काय हे घे तर कधी शिकायची जस काय ती मास्तर नाही शिकवायला आपल्याला आली बघा हातात घड्याळ बिड्याळ फोन मोबाईल आणि पाणी घेऊन आली डबा आणायची तिला सोडून अहो, हात धरून शिकवा भाऊजी हा? प्रेमाने आता प्रेमानं काय आता शिकवाय किती प्रेमानं शिकवायचं त्याला प्रेम बोलतात हे, शेतकऱ्याचं प्रेम असं असते बाई खटकर झालं हो वहिनी इकडे कधी आल्या तिकडे होता निघत होता तुम्ही होय ती सुंदर दाखवायला आली शेत कुठलं आहे आपलं म्हणून ते दाखवायला आला ना होय. सुंदर आहे बा, इकडे आली होती ते कामाला लावा काय ते सुंदर तिथं बघा ती फक्त साडी आणि मोबाईल पकडून हातात उभा राहिली नवीन नवरी म्हणून काय कामं लावा तिला नुसती नवीन नवरी काय ते शोपीस आहे काय नुसता लावू तेवढं गडंगण जेवण आलं की मग लावू तिला कामाला बर जरा बर मी उचला एवढं जेव्हा उचलायला लावा जरा कामाला लावा शिकवा जरा राहू द्या हो, अजून नवीन आहे काय नवीन आहे शिकवा जरा बघ कशी बघते बघा काम तर आहे ना तर परत डोक्यावर बसायची आपल्या हो बाई? डोक्यावर कशी काय बसल नाही मग गुन्हाची आहे वाटते ते. हाय हो तुमची गुणाची बोला बोलून घ्या. हा, पुन्हा दाखव मी आता साडी खोसते हो वहिनी इकडे आलं काय बापरे, सुंदर कधी आली अरे बापरे आज तरी बरेच वेळ आले हो बरं आलं मी आता ना हा चला ते टाकून तिथं. नाही, राहू दे हात चला काय अहो काय भाऊजी लग्नाच्या आधी 8-8 दिवस तुम्ही विसरत नव्हते आता आरशात बघत नव्हते अहो वहिनी काय ते मस्त माझी मस्करी करता काय आता लग्न झालंय अहो मग आता लग्न झालं मग काय तुम्ही अहो तुम्ही दिवसातून 8 वेळा हात करायला फिरवता. नाही कुठे घेऊन जातात नुसतं शेतात यायचं काम करायचं आता कुठे लाजली घेऊन बाई, जातात लाजली बाई आता शहरातले माणसं जातच फिरायला तिकडे लाजली बाकी लाजली की नाही जाऊ घेऊन शेत दाखवायला ते दाखवू काय झटपट परवानगी दिली हो काय तर तुला ते दाखवतो सावकाश पडत बिडत उचला यायचं नाही. उचलायला काय नाही आहे ना उचलतो ना सुंदर मनामध्ये भरून हा, सुंदर आहे, मनामध्ये घरून. काय करणार आता? शेतकरी आहे जा माझा